स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। इथल्या लोकांना वाटतं यार इथलं कसं होणार, इथलं काय होणार नाही, जे काय होणार ते चांगलं होणार, योग्य होणार आणि ठासून होणार आणि ते करायचं आहे आपल्याला। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये कामाला लागा, बिंदास लागा आणि आपण एकटे आहोत असं समजून कामाला लागा। तुमचं कोणी बरोबर असेल अमुक तमुक ते आता हिशोब करत बसू नका। आजच्या घडीला आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इथं आहे, त्यांचा आता भूमिका त्यांनी भविष्यात डिक्लेअर करतील, पण आता आपल्या बरोबर कोणी नाही असं समजून जिल्हा परिषद पंचायत समितीला कामाला लागा आणि आपल्या बरोबर कोणी नसावं अशीच प्रार्थना करून कामाला लागा, म्हणजे आपल्याला सिंगल खूप चांगल्या पद्धतीने लढता येईल। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। जेव्हा आम्ही राजकारणाची सुरुवात केली तेव्हा राजेवाडीमध्ये हाच उत्साह होता। बऱ्याच लोकांना राजकारण काय माहित नव्हतं, चळवळ काय माहित नव्हती। तेव्हा काही गावामध्ये अत्यंत तडपेनं सगळी लोक समोर यायची आणि प्रचंड ताकदीनं आमच्या पाठीमागे उभं राहायची। त्यापैकी एक असणारं आपलं राजेवाडी गाव आहे आणि या राजेवाडी गावामध्ये आमचा सहकारी माननीय उमाजी चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आज राजेवाडीत आल्याच्या नंतर हलग्या तर जोरात वाजत होत्या, ढोल होते, सनई होत्या आणि पूर्ण गावातून फेरी झाली आणि ती नेहमीच होते। राजेवाडीत आलं तर कधी आलं तर ते निवडणुकीसारखंच वातावरण असतं। आता निवडणूक अजून 4-5 महिने पुढे आहे, परंतु आज असं वातावरण होतं की राजेवाडीची रचनाच इतकी भारी आहे। पुनर्वसित असलेलं गाव असल्यामुळं एखादी शिटी सुद्धा अशी व्यवस्थितपणे वसवली नसेल असं राजेवाडी गाव वसवलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण गावातून आज आमची फेरी झाली। आमच्या माता माई मौलींनी आमचं स्वागत केलं, आम्हाला सर्वांना ओवाळलं, त्याबद्दल माता मौलींचं पण सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। उमाजीला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आता नव्यानच त्यांची नियुक्ती झाली आहे जिल्हा नियोजन समितीवरती, ते माननीय राजेंद्र खरात, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन आमचे सहकारी मित्र माननीय UT जाधव सर, आटपाडी भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आणि मार्केट कमिटीचे सदस्य आणि मार्केट कमिटीवरती ज्यांचं अत्यंत बारकाईनं लक्ष आहे आणि सातत्यानं त्यांचे घोटाळे बाहेर काढतायत ते माननीय दादासाहेब हुबाले, आपल्या तालुक्याचे माजी सभापती आणि भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष माननीय जयवंत भाऊ सरगर, खानापूर तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष माननीय आपल्या अगस्तीनगरचे सरपंच माननीय दाजीराम पवार सेठ, ते इथं उपस्थित आहेत। माननीय श्रीकांत देवकर जे उमाजीरावांचे मित्र आहेत आणि सातारा जिल्ह्याचे ते प्रमुख आहेत। माननीय तात्यासाहेब गायकवाड आहेत, माननीय आपले चंदूशेठ दौंडे आहेत, विष्णुपंत अर्जुन आहेत, नंतर प्रणवजी गुरव राजकीय संन्यास घेऊन परत राजकारणात आलेले आमच्या उंबरगावचे सरपंच, ते पण इथं आवर्जून उपस्थित आहेत।
आपल्या पळसखेलचे उपसरपंच इथं उपस्थित आहेत, ताडाच्या वाडीचे सरपंच माझे मित्र माननीय सागर पवार इथं उपस्थित आहेत, माननीय विनायक काका आहेत, बरीच मंडळी आहेत, चंद्रकांत काळे, आता बरीच नावं घ्यायला उशीर खूप होईल. नवनाथ रणदिवे आहेत, आपल्या उंबरगावचे सरपंच आहेत दडस, माजी सरपंच भगवानराव दडस आहेत, खरसुंडीहून उपस्थित असणारे तानाजी आप्पा आहेत, माननीय राहुल गुरव आहेत, आणि दोन्ही सरपंच इथं आहेत. आजी सरपंच माननीय श्रीकांडे सरपंच आहेत आणि माजी सरपंच माननीय पांडुरंग कुडळकर आहेत, की ज्यांच्याकडे खरंच आता सगळ्यांचं लक्ष असेल. मला पण माहित नव्हतं की पांडुरंग पण आज उपस्थित असणार, त्यामुळे आता आणि ऊर्जा आमची जास्तीची वाढलेली आहे. राहुलबाई आहेत, गणेशदादा आहेत, तानाजीराव आहेत, आता सगळ्यांची नावं आहेत. पण आता लखनराव पण आज अनाऊन्स करायला आहे. आता हे वातावरण सगळं फिरलंय पूर्णपणे. कसं फिरलंय, का फिरलंय, आता ते उमाजीला, लखनला, गणेशदादाला माहीत असेल. पण वातावरण बऱ्यापैकी फिरायला लागले असं मला वाटतंय. माझी काही चूक नव्हती. हे सगळे जे गेलेले आहेत त्यांनी एक माझी चूक सांगावी, मी त्यांचं म्हणेल ते ऐकायचं. काय गेले ते मला माहित नाही, काय यायला लागले ते पण मला माहित नाही, पण यायला लागलेत सगळे. तर आपल्या सर्वांना त्याचा आनंद आहे आणि तुम्ही सर्वजण आता पूर्ण क्षमतेनं तालुक्यामध्ये लक्ष घालायचं ठरवलंय. तर मी तुमचं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं धन्यवाद तुम्हाला दिलं पाहिजे. जिकडं बघल तिथपर्यंत माणसंच आहेत. उमाजीच्या प्रवेशाच्या निमित्तानं इतक्या मोठ्या संख्येनं सगळे सहकारी मित्र हे आज उपस्थित आहेत. त्यामुळे एक चांगली ऊर्जा तालुक्यामध्ये नव्यानं तयार होते. आता मी जतला गेलोय, इथल्या लोकांना वाटतं यार इथलं कसं होणार, इथलं काय होणार नाही. जे काय होणार ते चांगलं होणार, योग्य होणार आणि ठासून होणार, आणि ते करायचं आहे आपल्याला. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये कामाला लागा, बिंदास लागा, आणि आपण एकटे आहोत असं समजून कामाला लागा. तुमचं कुणी बरोबर असेल अमुक तमुक ते आता हिशोब करत बसू नका. आजच्या घडीला आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इथं आहे, त्यांचा आता भूमिका त्यांनी भविष्यात डिक्लेअर करतील. पण आता आपल्या बरोबर कुणी नाही असं समजून जिल्हा परिषद पंचायत समितीला कामाला लागा, आणि आपल्या बरोबर कुणी नसावं अशीच प्रार्थना करून कामाला लागा. म्हणजे आपल्याला सिंगल खूप चांगल्या पद्धतीने लढता येईल. कारण बरोबर येऊन पायात पाय घालणारी लोक खूप आहेत आणि त्याचा आपल्याला काय किळस आलाय. ती लोक आपल्यासोबत नको आहेत, अशी आपली भूमिका ठाम आहे. बरोबर ना? तुमची काय भूमिका आहे? लय हळू बोलताय, ऐकायला जात नाही ना. ते आता विरोधक ऐकत असतील, इकडे आपलं लाईव्ह चालू आहे. बरोबर आहे ना? त्यामुळं आता मला वाटतंय 14 जुलैपर्यंत सगळे गट, नगर परिषद, महानगरपालिका यांच्या गटाची रचना अंतिम करावी अशा पद्धतीच्या सरकारच्या माध्यमातून सूचना आहेत. ते आता ते सरकारचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे. आपलं काम आहे लोकांच्या मध्ये जाणं, लोकांची कामं करणं, लोकांना आपली भूमिका समजावून सांगणं, ही आपली जबाबदारी आहे. हे आपलं काम आहे, ते आपण काम करत राहूया. बाकीची काय प्रशासनाची कामं ती करत राहतील. एखादं गाव इकडे गेलं, एखादं गाव तिकडे गेलं, त्यांना काय लय तालुक्यात फरक पडेल अशी काही परिस्थिती नाही. तालुका आपला आहे ना, त्यांना आपली भूमिका समजावून सांगू. लोकांनी आपल्याला बघितलं गेल्या 20 वर्षांपासून आपण ज्या पद्धतीनं काम करतोय ते सगळं लोकांना माहीत आहे. आणि आता उमाजीरावांसारखी सगळी टीम, आणखी बरीच लोक येणार आहे. मी म्हणलं जरा थांबा थांबा थांबा, बरीच लोक आपल्याकडे प्रवेश करणार आहेत. आणि त्यामुळं पुढच्या महिन्याभरामध्ये तुम्हाला सगळीकडून जाळ आणि धूर संघच निघालेला दिसेल, अशी परिस्थिती आहे. राजेवाडी हे आपल्या तालुक्यातलं एक संवेदनशील गाव आहे. तालुक्यामध्ये काही मोठी गाव आहेत. आटपाडी नंतर दिगंची आहे, करगणी सारखं मोठं गाव आहे, पलीकडे शेटपळे आहे, खरसुंडी सारखं जे तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे, जिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, झरेसारखं गाव आहे, परत निंबोडी सारखं गाव आहे. अशी मोठी काही गावं आहेत. राजेवाडी हे एका टोकावरती आहे. म्हणजे सांगली जिल्ह्याचं, सातारा जिल्ह्याकडूनच एंट्रन्स आहे, प्रवेशद्वार आहे. शेवटचं गाव म्हणायचं बंद करू आपण, आता आमचं प्रवेशद्वार आहे, पहिलं गाव आहे सांगली जिल्ह्याचं. आणि राजेवाडीचा इंग्रजकालीन तलाव जो आपल्या उशाला आहे,
पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आपली अनेक वेळा होते. अनेक वेळा आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि राजेवाडीचं पाणी बारमाही आटपाडी तालुक्याला मिळालं पाहिजे ही भूमिका मांडणारी ही सगळी मुलं आहेत. पहिल्यांदा आम्ही ही भूमिका मांडली की वसंतदादा मुख्यमंत्री असताना राजेवाडीचा उजवा कालवा मंजूर आहे, तर त्याच्यावरती काही लाख रुपयाचा खर्च केलेला आहे. तो कालवा आम्हाला काढून द्यावा आणि आमचं जे पाणी आहे ते पाणी आरक्षित करावं ही आपली मागणी आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये एक बैठक झाली राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या दालनामध्ये आणि तिथं मी हीच भूमिका मांडली. 0.75 TMC पाणी आटपाडीसाठी राज्य सरकारनं राखीव करावं आणि प्रत्येक आवर्तनामध्ये ते आम्हाला सोडावं. उमाजीच्या प्रवेशाच्या निमित्तानं आम्ही परत तेच म्हणतोय की 0.75 TMC पाणी राज्य सरकारनं राजेवाडीच्या तलावामध्ये आटपाडीसाठी आरक्षित करून ते उजवा कालवा काढून आम्हाला आमच्या नदीपात्रामध्ये सोडावं ही आमची मागणी आम्ही आता लावून धरू, ताकदीनं लावून धरू आणि ती मान्य करून घेऊ. नंबर 1. नंबर 2, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली. लोकप्रतिनिधी म्हणून विधान परिषदेमध्ये तुमचं पाठबळ, भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट आणि देवाभाऊने मला 2020च्या मे महिन्यामध्ये विधान परिषदेवरती काम करायची मला संधी दिली. नवीन काहीतरी आपल्या तालुक्यामध्ये यावं अशी माझी नेहमीची भूमिका राहिली आहे. आणि म्हणून आता जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील साहेब सांगलीला आले होते मागच्या 8-10 दिवसापूर्वी जलसंपदा खात्याची एक मॅरेथॉन बैठक झाली. जवळपास 2.5-3 तास ती बैठक चालली आणि परत परवा जिल्हा नियोजनची बैठक झाली. तर त्यामध्ये मी ही भूमिका मांडली आहे की राजेवाडीच्या तलावाला लागून जलसंपदा खात्याची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये जलसंपदा खातं आणि पर्यटन विभाग यांनी एकत्रित येऊन एक पर्यटन केंद्र डेव्हलप करावं जे 50 कोटी 100 कोटी रुपयाचं असेल अशी मी मागणी केली आहे. माननीय मंत्री महोदयांनी ती मागणी मान्य केली आहे आणि त्यांनी सूचना दिल्या की एक चांगला डिझायनर नेमून एक आराखडा तयार करावा आणि तो आराखडा तयार करण्याचा पाठपुरावा मी स्वतः करतोय. परवा जिल्हा नियोजनची बैठक झाल्याच्या नंतर माननीय राजेंद्र बापू खरात त्या बैठकीला होते, तिथंही मी भूमिका मांडली आणि त्या मीटिंग मध्ये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून एक आर्किटेक्चर नेमायचं निश्चित झालं आणि त्यांनी राजेवाडीसह जिल्ह्यामध्ये अशी कुठं ठिकाण आहेत जे पर्यटन, वन विभाग असेल, पर्यटन करण्यासारखं ठिकाण असेल किंवा जलसंपदा असेल, अशा सगळ्या ठिकाणाचं एक डिझाईन चांगलं करायचं आणि ते जिल्हा नियोजनच्या माध्यमातून राज्य सरकारला द्यायचं. तर माझा इंटरेस्ट हा आहे की मी एकदा तलाव भरल्याच्या नंतर, आपण सगळेच तिथं गेलो होतो तलाव भरल्याच्या नंतर, तर हजारो लोक तिथं होती, बरोबर ना? हजारो लोक तिथं राजेवाडीच्या तलावाच्या सांडीमध्ये पोहत होती. मग तेव्हा आम्हाला वाटणार हजारो लोक जर पाणी भरल्याच्या नंतर येत आहे, आता तर राजेवाडी बारमाही होणार आहे, बारमाही झाल्याच्या नंतर एक चांगलं इथं सेंटर डेव्हलप होईल. आता कुणी जमीन जरा दाबली असतील तर तुम्ही मला शिवाय देऊ नका. आता ती सरकारची जमीन आहे, आतापर्यंत खाल्ली ठीक आहे, पण आता आपल्याला तिथं एक चांगलं सेंटर जर उभा राहिलं तर 4-5 जिल्ह्यातून लोक हे पर्यटनासाठी राजेवाडीला येतील आणि आपल्या इथल्या लोकांना एक चांगला व्यवसाय नव्यानं निर्माण होऊ शकतो. यासाठी आमचा प्रयत्न आहे. राजेवाडीच्या तलावात बोटिंग होऊ शकतं, इतकं मोठं बॅक वॉटर आहे आणि ते इथं कुठंच परिसरात कुठंच नाही. एवढा मोठा तलाव बुद्याळ आहे जो सांगोला तालुक्यात आहे आणि आपला राजेवाडी आहे. जवळपास मसवडच्या बंधाऱ्यापर्यंत हे पाणी 15 किलोमीटर बॅक वॉटर आहे आणि इतकं मोठं चांगलं पर्यटन स्थळ हे चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होऊ शकतं. तर हे आपण जी मागणी केलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण मागणी केली तर आपण 100% त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोच आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो. आता 30 तारखेपासून अधिवेशन सुरू होतंय, त्यामुळे आता कंटिन्यू आम्ही मुंबईतच असेल, तर त्या फाईलचा मी पाठपुरावा करून तुम्ही सुद्धा सगळेजण सहकार्य करावं अशी मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो. आटपाडी तालुक्यामध्ये काही राहिलेली गाव आहेत की ज्यांना पाणी नाही, म्हणजे मानगंगा नदीच्या पूर्वेकडची उंबरगाव, दडसवाडी असेल,
पिंपरी खुर्द असेल, नंतर आंबेवाडी आहे, बोंबेवाडी आहे, लोणारवाडी आहे, ह्या गावांना आतापर्यंत पाणी मिळालं नाही किंवा नदी पात्रातून आल्यानंतर त्या जवळच्या थोड्याफार लोकांना त्याचा फायदा होतो. तर आता टेंबूचं काम एकदम जोरात सुरू आहे, त्या माध्यमातून त्यांना पाणी मिळणार आहे. लिंगवऱ्याचा काही भाग ज्यांना पाणी मिळालं नाही त्यांना पाणी देण्याची व्यवस्था, ही अशी जी कामं सुरू आहेत. मी जरी इथला लोकप्रतिनिधी नसलो तरी माझी जबाबदारी आहे ना, मी नागरिक आहे ना, पडळकरवाडीचा मतदार आहे, पडळकरवाडीचा रहिवासी आहे. जत मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाठवलं, मी तर त्यांचा आयुष्यभर उपकार फेडू शकत नाही. जत तालुक्यामध्ये संपूर्ण कायापालट व्हावा यासाठी तर माझं मेहनत घेणं माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे. पण ज्या तालुक्यानं मला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणलं, मला पाठबळ दिलं, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळी लोक माझ्या पाठीमागे राहिली. एका बाजूला सत्ताधारी होते, एका बाजूला मस्तवाल पैसेवाली लोक होती, सत्ता त्यांच्या घरामध्ये पाणी भरत होती, आमच्यावरती सातत्यानं केसेस होत होत्या, दादागिरी केली जात होती. अशा काळामध्ये पुढं काळा कुट्ट अमावस्याचा अंधार आहे, आम्ही आमदार होईल असं कुणालाच वाटत नव्हतं. अरे पंचायत समिती सदस्य तर होतील का अशी शंका लोकांच्या मनात असताना त्या काळात तुम्ही सगळे ताकदीनं माझ्यासोबत उभा राहिला. तर माझी जबाबदारी आहे, मी इथला लोकप्रतिनिधी जरी नसलो तर लोकप्रतिनिधीपेक्षा जास्तीचं लक्ष मी खानापूर आटपाडी तालुक्यातल्या प्रश्नावरती देतोय आणि पुढे पण देत राहणार. माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. जेव्हा राजेवाडीचा कॅनॉल फोडायचा विषय आला, आम्हाला पाणीच देत नव्हते, पाणी खाली जायचं, तेव्हा गणेश पुजारी, तानाजीराव, राहुल दादा, ही सगळी मंडळी, आनंद माने असेल, बाकी सगळी टीम, नाराज होऊ नका कुणाच नाव नाही घेतलं तर, नाही तुम्ही म्हणा तुम्हाला दावतो परत, असं काय करू नका. तुम्ही सगळे होता त्यामध्ये. आमचं ठरलं की कॅनॉल फोडल्याशिवाय आमच्या प्रश्नाकडे कोणी बघणार नाही. तर यांनी जाऊन जेसीबी लावलं, कॅनॉल फोडून टाकलं. कांतीलाल होतेच बातमी द्यायला, कांतीलाल फ्रंट पेज वरती बातमी देऊन टाकली, राजेवाडीचा कॅनॉल फोडला. त्यांनी गुन्हा दाखल करून टाकला की राजेवाडीचा कॅनॉल फोडला, 353चा गुन्हा दाखल झाला. त्याच्या अगोदर जयंतराव आटपाडीला आले होते आणि तेव्हा आपण घोषणा केली की टेंबूचं पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याच मंत्र्यांनी आटपाडीला यायचं नाही. तो अचानक आला, म्हणजे त्यांनी ठरवून आणला असेल. आम्ही तासगावला होतो, परत आलो, त्यांना तिथं घोषणाबाजी करून परत पोलिसांची आमची फायटिंग झाली. पोलीस तिकडून पंचायत समितीचं गेट दाबायचे, पोरं इकडून दाबायचे. ते गेट असं चोरात पडलं. तिथं ते कुलकर्णी म्हणून पीआय होते, ते असे उताने पडले आणि मग त्यांना राग आला की पीआय उताना पडला आणि मग त्यांनी लाठीचार्ज केला आणि गणेश होता ढकलायला, शिवराम होता, मग गणेशवर त्याचा राग आणि परत कॅनल फोडला. तो म्हणा गणेशला मी सोडणारच नाही, गणेशला आणणार आणि मी ठोकणार. अरे जायला म्हटलं असं कसं होईल. आणि मग ते पार दिगंजी पर्यंत गाडी घेऊन आले. गणेशचा मला फोन आला की असं म्हणतोय तिथं पडलेला त्यांचा राग आहे. म्हणलं चिंता करू नको गणेश दादा, मी आहे, मी पीआयला फोन केला, मी जे काय बोललो तुम्ही आता सांगू शकत नाही, त्यामुळे ते इकडे गाडी आलीच नाही. बरोबर ना, कारण लाईव्ह आहे ना, त्यामुळे मी सांगू शकत नाही. ती गाडी परत गेली. परत मग ते जामीन भानगडी सारखं सुरूच राहायचं. एक केस झाली का दुसरी, दुसरी झाली का तिसरी, परत तिकडं आमच्यावर लग्नात केस झाली, मंगळसूत्र, गोपीचंद पडळकर, ही सगळी टीम. परत ते आटपाडी पोलीस स्टेशनला गणेशला आणि तानाजीला पहिल्यांदाच अटक केलं, जाग्यावर सापडले. बरोबर ना. हे दोघं महिनाभर सांगलीला, आम्ही बाहेर आता जामीन होईल जामीन होईल जामीन होईल. सांगलीमध्ये यांचा जामीन ठेवला, सांगलीवाल्यांनी जामीन फेटाळला. इकडे पोलीस घरी यायचे. गोपीचंद पडळकर राजकारणामध्ये काय बाहेरच्या लोकांना माहित नाही ना. अरे गोपीचंद पडळकर राजकारणामध्ये त्यामुळं टिकला, गणेश आणि तानाजी जेव्हा आत होते तेव्हा मी बुवाच्या आईचं आणि गणेशच्या आईचं माझं फोनवरनं बोलणं असायचं. तिथं जामीन फेटाळल्यानंतर मी गणेशच्या आईला आणि तानाजीची आई दोघी एकत्रच असताना मी फोनवर म्हटलं आता काही चिंता करू नका, त्यांचं काही जामीन होत नाही, मी आता जाऊन हजर होतो, मी हजर झालो का मग त्यांचा जामीन होईल. बाकीचे पण हजर झाले होते, मी एकटाच हजर व्हायचं बाकी होतो. गणेशची आई काय म्हटले, गणेश महिनाभर नाही सुटला तर चालेल पण तुम्ही हजर होऊ नका. बघा हे वाक्य आहे त्यांचं की गणेश आणि तानाजी नाही सुटला महिनाभर चालेल पण तुम्ही हजर होऊ नका. अरे अशी सगळी आशीर्वाद देणारी मंडळी होती म्हणून आज गोपीचंद इथं उभा आहे. हे विरोधक म्हणून तुमचं हे करतो तुमचं ते करतो, तुम्ही आता माझी काय वाकडी करणार आहे, काही करू शकत नाही तुम्ही. इतकी आशीर्वाद देणारी लोक माझ्या सोबत आहेत. मध्ये ते गेले मला सोडून, काय गेले काय मला माहित नाही.
पण आज सगळी परत माझ्यासोबत आलेले आहेत. आम्ही ताकदीनं सगळेजण पुढे जाऊ. अजून कोण राहिले त्यांनाही माझं आव्हान आहे, काय चुकलं असेल तर सोडून द्या, सगळे परत या, ह्यांचा टांगा पलटी करून टाकू, ह्यांना टाईट करून टाकू. ह्यांचं दुकान सगळं चाललंय आमच्या कार्यकर्त्यांच्या वरतीच चाललंय, त्यांना पुढं करतेत. तर आमचा काही विषय नाही. आम्ही काय टोकाचे कुठं काही वाद केलेला नाही, आम्ही कुणाचं नुकसान केलेलं नाही, आम्ही कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. मी माझ्या कामात आहे कंटिन्यू, रात्रंदिवस. आम्हाला वेळ पण नाही कुणाचं वाईट करण्याचं विचार पण आमच्या मनात येत नाही. पण असं जे पूर्ण तालुक्यामध्ये जे आता जे सगळं वातावरण आहे ते वातावरण पूर्णपणे हे आपल्या बाजूचं आहे. आणि मी तुम्हाला काही ओव्हर बोलतोय अशातला विषय नाही. बघा तुम्ही एकदा रणांगण लागू द्या, एकदा मैदान लागू द्या, फक्त तुम्हाला थांबा म्हणल्यानंतर थांबा. तेवढं सगळेच उभा करता येणार नाहीत आपल्याला. ज्यांना कुणाला तिकीट मिळेल त्यांनी जर ताकदीनं लढलं तर आपण व्यवस्थितपणे सगळेजण पुढे जाऊ शकतो. आता उमाजी एकदम सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. राजेवाडी हे 18 पगड जातीचं गाव आहे आणि इतकं आदर्श गाव आहे. बहुजनांची चळवळ काय असावी हे राजेवाडीतच शिकायला मिळतं, दुसऱ्या कुठल्या गावात शिकायला मिळत नाही. राजेवाडीत इतक्या वैचारिक लोक आहेत. आता वडार समाजाची तर लोक आहेत, रात्रंदिवस मेहनत करतात, पण त्यांना राजकारण काय करायचं कळतं. इतकं त्यांना टॅलेंट आहे, इतकं त्यांच्याकडं या सगळ्या विषयाची बुद्धिमत्ता आहे. हे गावच असं एक वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि त्यामुळं तालुक्याचं राजकारण पूर्णपणे बदलवायची, त्याला दिशा देण्याची शक्ती वैचारिक दृष्ट्या कशी असावी ते राजेवाडीच्या गावातल्या लोकांच्याकडून इतर गावातल्या लोकांनी शिकण्याची आवश्यकता आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्यामुळं राजेवाडी हे गाव पहिल्यापासून हे आमच्या सोबत आहे, आमच्या विचारानं आमच्या सोबत आहे. तर सर्व बाकीची जी लोक आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की जे काही विकासाचं काम आम्हाला पुढे करायचं आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी आमच्या सोबत राहावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि गावातल्या सगळ्या लोकांना विनंती देखील आहे की तुम्ही आमच्या बरोबर राहावं. आता परवा दिगंजीला प्रकार घडला. दिगंजीमध्ये ते सरकारी जागेमध्ये 400-500 घरं लोकांनी बांधलेली आहेत. जवळपास 50-53 घरं, माझ्यापेक्षा नवनाथला जास्तीच माहिती असेल, प्रणवदादा इथं आहेत. 50-60 घरं ही घरकुल मंजूर आहेत. सरकारनं पैसे दिलेत, सरकारच्या पैशावरती घरं बांधलेत. कुणीतरी लोक हायकोर्टात गेली, हायकोर्टाचा आदेश आला घरं पाडून टाका. अरे आता पावसाळ्यात लोक जाणार कुठं? तिथं जेसीबी, पोकलँड, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, PI साहेब, पिंजरा गाड्या, मोठे पोलीस, आणि म्हणले घरे पाडायचं आहे. अरे म्हणलं असं करू नका. सगळी लोक तिथं रस्त्यावरती आली, लोक पुढे येऊन उभा राहिली. मी स्वतः परत त्यांच्याशी बोललो, असं करू नका. ते म्हणजे आम्हाला कोर्टात 3-4 महिन्याच्या आतमध्ये द्यायचं आहे, ती मुदत संपते 2-3 दिवसानंतर. परत माननीय मुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटलो, त्यांच्याकडून कलेक्टर साहेबांना त्यांनी सूचना दिल्या की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, पावसाळ्यामध्ये घर पाडता येत नाही. आणि माननीय CM साहेबांच्या एका फोनमुळं ती सगळी कारवाई पूर्णपणे थांबली. परंतु आता आपली जबाबदारी आहे की काही ना काही मार्ग काढून त्या लोकांना घरं तिथं आता बांधलेली आहेत, तर ती घरं तिथं राहिली पाहिजेत लोकांना. कारण माणूस आयुष्यात एकदाच घर बांधतो, दुसऱ्याचं घर बांधणं होत नाही. कुणी 2दा घरं बांधली तिथं आहेत का? 2 घरं बांधली, 3 घरं बांधली, 4 घरं बांधली, नाही. आपल्याला ते होत नाही, शक्य नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये एकच घर कसं तरी बांधतो आणि ते जर घर कुणी पाडलं, नेस्तनाबूत केलं, तर आपण त्या लोकांना काही मदत करू शकत नाही. तर ही असे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न घेऊन आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं सर्व लोकांच्या कुणाच्याही काही अडचणी असल्या नक्की तुम्ही सांगा आम्हाला. आता आपलं भारतीय जनता पार्टीचं आटपाडीमध्ये कार्यालय पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. आपले दादासाहेब उबाले, जरा उभा राहा, लोकांना माहित होत्या. म्हणजे हे दादासाहेब उबाले तडवल्याचे आहेत, माजी सरपंच आहेत, आता आपल्या मार्केट कमिटीचे डायरेक्टर आहेत. मार्केट कमिटीवाल्यांनी 1 कोटी रुपयाचा घोळ केला पेट्रोलमध्ये. कुठं? दिगंजीच्या. तुम्ही जाता येतात, तुम्हाला माहित आहे. रोज गाडीत तेल टाकायचं, 5000 रोख घ्यायची, खर्चायला जायचं. ते आता नंतर विषय घ्यायचे आहेत, आता लगेच रान तापवायला नको. तर ह्यांनी हे सगळं काढलं, हायकोर्टात गेले. हायकोर्टानं त्यांना स्टे देऊन टाकला त्यांच्या नोकर भरतीला. 4 नोकर भरायचे होते, यांनी पैसे आधीच घेऊन टाकले, कोणाकोणाला भरायचे. तर यांनी ते सगळं निदर्शनाला आणून दिलं, कोर्टानं स्टे दिलाय. आता त्या पेट्रोल पंपामध्ये 1 कोटी रुपयाचा घोळ झालाय. असे सगळे विषय ते आता बाहेर काढतायत. जयवंतरावनी अगोदर चांगल्या पद्धतीनं भाजपाचं तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं होतं. त्याच्या अगोदर प्रभाकर पुजारी साहेब होते, त्यांनी तिथं भाजपाचं काम चांगल्या पद्धतीने केलं होतं. तर एक चांगली तरुणांची फळी
चांगली टीम ही आपल्या सोबत आता काम करते. आपण सगळेजण पुढे जाऊ. उमाजीराव आता आलेले आहेत. मागणं आता कोण कोण येणार आहेत तुम्हाला माहित. आता ते काय माझी त्याची अजून चर्चा झाली नाही. तर जे कोणी येणार आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आपल्याला करायचं आहे. सगळ्यांना आपल्याला पार्टीमध्ये घ्यायचं आहे आणि जिथं जिथं कुठं संधी आहे तिथं तिथं सर्वांना आपल्याला संधी द्यायची आहे. तुम्ही जी एक गोष्ट बोलला अत्यंत महत्वाची. मी सर्वप्रथम राजेवाडीकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो की बहिर्जी राजांच्या नावानं चौकाचं नामकरण केलं. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला वाटतंय आपल्या या परिसरातला पहिलाच चौक असेल की जो बहिर्जी राजांच्या नावानं आहे. बहिर्जी राजांचं खूप मोठं काम आहे परंतु त्यांना दाबून ठेवलं. त्यांना कोणी बाहेरच काढलं नाही. आता मी 30 कोटीचा आराखडा तयार केलाय. आता 3 कोटी टेंडरवर आहे. या 8-15 दिवसामध्ये ते टेंडर होऊ शकतं. राहिलेले पैसे सुद्धा आम्ही आणणार आहे. कारण तो माझा विषय नाही. देवाभाऊनी स्वतः तो विषय हातामध्ये घेतलेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रात कुणाचंही नसेल असं देखणं स्मारक हे बहिर्जी राजांचं बानूर गडवरती होणार. त्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये कसली शंका असण्याचं कारण नाही. आणि तो आपल्या अस्मितेचा विषय आहे. तो आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. बहिर्जी राजांचा विषय. राजे उमाजी नायकांच्या बद्दल उमाजी बोलले की उमाजी राजेंचा इतिहास तो आपल्या सर्वांना माहित आहे की उमाजी राजे पहिल्यांदा इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलं. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यामुळं देशामध्ये फासावरती जाणारा हा पहिला आपला राजा आहे. ते राजे उमाजी नाईक आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांचा एक राज्याभिषेक झाला. राजे उमाजी नाईकांचा राज्याभिषेक झाला आणि महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक झाला. म्हणजे स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करून घेणारे हे 4 महत्वपूर्ण राजे हे आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात होऊन गेलेले आहेत की त्यांचं काम खूप मोठं योगदान आहे. आणि बिवडी म्हणून पुरंदर तालुक्यात गाव आहे. तर आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आता काम करण्याचा विचार राज्य सरकारचा सुरू आहे. एक 10 एकर जागेची मागणी आम्ही दौलतनानांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे की तिथं जागा कमी आहे. जिथं आता राजे उमाजी नायकांचं स्मारक आहे तिथं जागा कमी आहे. आता एक 10 एकराचा प्लॉट हा राज्य सरकारकडे आम्ही मागितलाय आणि मला विश्वास आहे की राज्य सरकार तो प्लॉट हे नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी नक्की देईल. आणि तो दिल्याच्या नंतर एक चांगला आराखडा तयार करून राजे उमाजी नायकांचं एक भव्य दिव्य स्मारक आपल्याला तिथं करता येईल. तर असे काही काही कामं हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. परत एकदा उमाजीचं मी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि त्यांना तालुक्याची जबाबदारी द्यायची ठरवलेलं आहे. तालुक्यामध्ये त्यांना काही जबाबदारी द्यायची नक्की केलेली आहे पार्टीमध्ये. तर येत्या 4-8 दिवसामध्ये किंवा आटपाडीच्या आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांना एक चांगली जबाबदारी पार्टीच्या वतीनं दिली जाईल हे मी अधिकृतपणे घोषित करतो. मला नव्यानं आपल्या राजेवाडीमध्ये बौद्ध विहार बांधण्याच्या संदर्भामध्ये निधीची मागणी आलेली आहे. तर जुलै महिन्यामध्ये तुम्हाला निधी आम्ही उपलब्ध करून देईन. त्याबद्दल तुम्ही म्हणाला तिकडचा आमदार आहे तू इकडं कसा आहे निधी उपलब्ध करून घेतोय. तर तिकडचा निधी तिकडं इकडचा निधी इकडं. तुम्ही अजिबात चिंता करू नका. अजिबात काळजी करू नका. काही ना काही मार्ग काढून आपण निधी उपलब्ध करून देणार आहे. आणि जेवढी बौद्ध विहार बांधायचे आहेत त्या सगळ्यांची यादी काढा. एका गावातला नाही, प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं तुम्हाला बौद्ध विहाराचं काम पाहिजे त्याची यादी तुम्ही काढून द्या. त्याला निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही गोपीचंद पडळकरची राहील. त्याबद्दल तुम्ही एकदम निश्चित राहा. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा मनापासून स्वागत करतो. आणि सर्वजण आलेत. खास करून लखन खांडेकर आहे, गणेश दादा आहे. तुम्ही मला सारखी सारखी नावं काय घेताय. तर ह्याने खूप वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न केला होता. आता हे परत सगळे आले की माझ्यावर दादागिरी करायची एक वेळ आली होती यांची. तर आता सगळे इकडे आलेले आहेत. तर मला पण त्याचा मनापासून आनंद आहे. तुम्ही आलाय. बाकीच्यांना सगळ्यांना बोलून घ्या. त्यांना पण घेऊन आपण सगळेजण तालुक्यामध्ये आपल्याला खूप महत्वाचं आहे. हे 4 महिने आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आणि ह्या 4 महिन्यामध्ये आपलं राजकारण कशा पद्धतीने पुढे जाणार हे या 4 महिन्यावरती अवलंबून आहे. त्यामुळं अत्यंत महत्वाचा काळ आहे. आणि या काळामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन आपण पुढे जाऊया. लोकांच्यासाठी काम करूया. तालुक्यासाठी काम करूया. तालुक्यातल्या प्रश्नावरती काम करूया. तालुक्यातले प्रश्न मुळापासून संपले पाहिजेत यासाठी आपण काम करूया. मी काही वेगवेगळे प्रोजेक्ट तालुक्यामध्ये आणायला लागलोय. त्यातला सोलर प्रोजेक्ट आपण असा आणतोय की महाराष्ट्रातला सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट हा आटपाडीमध्ये असणार आहे की जो कुठंच नाही महाराष्ट्रामध्ये. त्याचे आता सुरू आहेत.
बैठका सुरू आहेत. आता मी तुमच्याशी बोलत असताना मुंबई दिल्लीचे अधिकारी आटपाडीत तळ ठोकून आहेत. म्हणजे एवढा मोठा सोलर प्रोजेक्ट कुठंच नाही. 50,000 रुपये आपण एकरी भाडं शेतकऱ्यांना देतोय, त्यांना 1 लाख रुपये ऍडव्हान्स देतोय 2 वर्षाचं भाडं. काय काय लोकांचे रजिस्ट्री झाली, 50-50 लाख रुपये घरात आले. रानपण तिथंच आहे. आधी ते मेंढर चरायला द्यायचे 30 एकराला 9,000 रुपये, 30 एकराला 9,000 रुपये. आता त्यांना 30 एकराला 30 लाख ऍडव्हान्स मिळालं आणि वर्षाला 50,000 एकराला भाडं मिळणार, म्हणजे 15 लाख रुपये भाडं मिळणार. असं किमान 20,000 एकरामध्ये. म्हणजे राजस्थान मध्ये वाळवंट आहे, आपल्याकडे वाळवंट आहे, परंतु माझ्यावरती लोकांचा विश्वास असल्यामुळं लोकांशी मी बोललो. लोक म्हणले आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. मी वर माननीय देवाभावना एक पत्र लिहिलं होतं मागच्या 2-2.5 वर्षापूर्वी की मी माझ्या तालुक्यातली जमीन तुम्हाला भाड्यानं द्यायला तयार आहे. तुम्ही एक माझा मोठा प्रोजेक्ट तुम्ही आम्हाला सोलरचा द्या. माननीय देवाभाऊनी आमची मागणी मान्य केली आणि 20,000 एकरामधला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सोलर प्रोजेक्ट हा आटपाडीमध्ये येतोय आणि तो पुढच्या 1 वर्षात उभा राहणार. मी काय तुम्हाला कुठलं असं काय तर सांगतोय अशातला विषय नाही. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये त्याचं काम चालू होईल आणि 2-3 हजार मुलं तर वेगळी लागतील, शेतकऱ्यांना पैसे मिळतील तर वेगळी. असं नवीन नवीन कल्पकता करून आपल्याला काम करायचं आहे. मी जतमध्ये सुद्धा एक असा मोठा प्रोजेक्ट आणण्याचा विचार करतोय आणि त्यासाठी मी आता सगळ्या उद्योजकांच्या भेटीगाठी माझ्या सुरू आहेत, त्यांच्या बैठका सुरू आहेत. तर तुम्हाला माहित आहे की आपण नवीन नवीन कामं करण्यामध्ये आपली सगळी टीम आणि आपली मुलं ही नेहमी अग्रेसर असतात. आडवाआडवी जिरवा ह्यात काही इंटरेस्ट नाही. ते काही लोक डबक्यात बसून आम्ही कोणीतरी आहे तर कोणी तुम्ही नाही, अशी फार किरकोळ लोक आहेत. माझ्याकडे अशी 500 लोक आहेत राज्यभर सगळी टीम. त्यामुळं त्या गोष्टीत आपल्याला पडायला नको. 4 पैसे आल्यानंतर लोक फार आम्ही कोणीतरी आहे. अरे मेंढक्याला सुद्धा आता त्याचं माडग्याला बकरं 50,000 जाते. पैशाला कोण खाते? तुम्ही बघताय आटपाडीच्या बाजारामध्ये काय परिस्थिती आहे. काय कुणाकुणाला माडग्याला मेंढ्या आहेत? आमच्याकडे मेंढ्या आहेत त्याची 1-1 लाख रुपये किंमत आहे म्हणणे. सगळ्याकडे ही परिस्थिती आहे. आता ती परिस्थिती बदलली आणि त्यामुळं आम्ही पैशावर काहीतरी करू, आम्ही दादागिरी करू, आम्ही सत्तेचा वापर करून आम्ही काय. आता सत्तेत मी पण आहे ना, आता काय वापर करणार? कोणी काही करू शकत नाही तुम्ही. पण जे काय तुम्ही मागं केलंय त्याचा हिशोब योग्य वेळ आल्यानंतर होणार. त्या योग्य वेळेची वाट गोपीचंद पडळकर बघतोय, हे त्यांनी लक्षात ठेवावं. ज्यांनी मला बदनाम करायचं, माझ्या खोट्या केसेस टाकायचं, मंगळसूत्र चोरी सारख्या केसेस, अरे सगळा हिशोब होईल, योग्य होईल. हिशोब असा होईल की परत त्याला उत्तर असणार नाही, अशा पद्धतीचा हिशोब होईल. त्या वेळेची वाट तुम्ही बघा, एवढंच मला विरोधकांना सांगायचं आहे. परत एकदा तुम्ही जरी काही मागणी आमच्याकडे केली नसली तरी तुम्हाला योग्य सन्मान मिळेल अशा पद्धतीचं आम्ही तुम्हाला स्थान देऊ. पांडुरंग कोडोलकर सरपंच इथं उपस्थित आहेत. कारखान्याचं नाद सोडून द्या, कारखान्यावाले बेकारचोट लोक आहेत आणि त्यांना टाईट करा तुम्ही. मी तुमच्या बाजूने उभा राहतो. तुमच्यामुळे तो वाचलाय कारखानावाला, 1 नंबर जातो. अरे तुला वाटतंय मी अरे तुला कुत्र कोण खातं इथं लय आम्ही घासल्या तेव्हा आम्ही राजकारणात पुढं. त्याला वाटतंय माझा कारखाना आहे म्हणून. अरे कोण तुला चहा सुद्धा पाजणार नाही इकडं. तुझे 100-200 कोटी तिकडे असतील तुझ्याकडे कोण कारखान्याकडं. पण पांडुरंगला माझी विनंती आहे की तुम्ही त्याला टाईट करा आणि टाईट करताना स्क्रूड्रायव्हर माझा वापरा. हा स्क्रूड्रायव्हर नाही, त्याला टाईट करा. इथे अरे ऊस पण आपला नेत नाही तो. इतकी मस्ती कुठून येते? राजेवाडीतल्या पोरांनी ज्यांनी तुम्हाला जमीन दिली त्याचा ऊस नेत नाही. अरे जमीन कितीनं दिली? 30,000. ती श्रावणदादामुळे जमीन दिली. श्रावणदादा म्हणलं आपला कारखाना आहे. आपले लोक म्हणजे चला देऊया. मला म्हणले काय करायचं? मी नवीन राजकारणामध्ये होतो आणि सगळं राजेवाडी सगळं गणेश बिनेश सगळे राहुलदादा तर त्यांना म्हणले डायरेक्टर घेतो. त्यांनी तर अशी फुकटच देऊन टाकली. मला वाटतं गुरुजीचं मिटलं का नाही मला माहित नाही. गुरुजीने टाईट केलं होतं त्यांना, पण गुरुजी काय वर्षभरात माझ्याकडे आलेले. मला वाटतं मिटलेलं दिसतंय गुरुजीचं. हा म्हणजे गुरुजींनी पण टाईट केलं होतं त्यांना. तर कारखाना होऊ द्या, त्याबद्दल आमचं दुमत नाही. अरे पण सगळं पाणी तुम्ही आमच्या लोकांच्या रानामध्ये सोडता, तिथं पिण्या योग्य पाणी नाही. तुम्ही ऊस इथला नेत नाही का? मग तिकडं पैलवान आणून उभा करताय, अमुक करता तमुक करता. हे कसं काय चालेल? तुम्हाला जमीन दिली आमच्या लोकांनी, तुम्ही आमच्या गावातला पहिला ऊस तोडला पाहिजे, राजेवाडीतला आमच्या परिसरातला ऊस तोडला पाहिजे, आटपाडी तालुक्यातला तोडला पाहिजे. तिकडे फुकट मिळते म्हणून तिकडून आणताय. म्हणून मला यानं व्याजानं पैसे दिले, त्यांना अमुक दिलं, अमुक सपोर्ट केला. तुझं काय असेल ते असेल, पण त्यांना जरा तुम्ही टाईट करा असं माझं तुम्हाला सगळ्यांना म्हणणं आहे. आम्ही एकदा शेतकऱ्यांचं घेऊन गेलो. म्हणलं हे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आमच्या राजेवाडीतल्या. ते आमचा असा तिरक बघायला लागला, वाकडं बोलायला लागला. आमची मिटिंग सुरू आहे म्हणला. ते लॅपटॉप सगळे फोडून टाकले, काय ठेवलं नाही तिथं. मग अरे काय असं काय म्हणालं? मग जागा झाला काय म्हटलं,
अरे ही काय पोरं सगळी कडवी पोरं आहेत, ही काय अशीच काय पुढारी झालेली नाहीत कुणाला तर मागायला लागून. ते जर्सी गायच्या खोंडासारखी नाहीत, कुणाला बी जाऊन पिते ती तशी. हा ही देशी गायची खोंड आहेत, ती ते खिलार खोंड आहेत, ती त्याच्या आईला जाऊन पिते, दुसऱ्याला जाऊन पित नाही. ते जर्सी कसं कुठं जलात जाईल तिकडे ती पिते. माणूस दिसला तर त्याला दुसऱ्या देत बसते, त्याला काय कळतच नाही. ते कार्यकर्ते तिकडे कुठं असतील, आमच्याकडे नाहीत. आमच्याकडे एकदम ओरिजिनल. आणि त्यामुळं लोकांच्यासाठी, अरे आम्हाला काय फोडायची गरज होती, लोकांसाठी केलं ना आम्ही. टेंबूचं कार्यालय फोडलं, तिकडे जेलमध्ये जाऊन बसलो लोकांच्यासाठी. जनक दुसरेच झाले, आम्ही जेलमध्ये. चला ह्यांना टाकायला आम्हाला हीच लोक. मला आटपाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये अटक केलं होतं. तिथं आटपाडीच्या कोर्टाला सुट्टी होती, विट्याच्या कोर्टात नेलं. विट्याच्या कोर्टात जामीन दिला तोवर गड्याने कराडची गाडी हजर, पिंजरा बाहेर येतोय तर म्हणजे आता तुम्हाला कराडला जायचंय. चला म्हणलं, चला कराडच्या पोलीस तिकडं नेऊन ठेवलं. पण राहतं लोकांच्यासाठी. आपण जेव्हा काम करत राहतो त्यातनं एक आपल्याला समाधान पण मिळतं. आम्ही जे काम केलं त्यातून खूप समाधानी आहे आम्ही. राजकारणामध्ये कोणाला काय माहित आहे, कशी परिस्थिती आम्हाला माहित नाही. आम्ही जे राजकारण केलं त्या राजकारणातून आम्ही प्रचंड समाधानी आहे, 100% समाधानी आहे. आमची कुणावरती काही नाराजी नाही. लोकांच्यासाठी आम्ही काम करत राहिलो, लोकांनी आम्हाला त्या पद्धतीनं सपोर्ट केला, त्या पद्धतीने आम्हाला आशीर्वाद दिला. त्यामुळे आम्ही प्रचंड समाधानी आहोत. आमच्याकडची पोरं दादा आबासाहेब बानुसे येत आहे, अनिल सूर्यवंशी आहे, उमेश राजे आहे. ही पोरं किती ताकदीनं लढतात, राज्याची भूमिका मांडतात. गावाकडे असतात परंतु अख्ख्या राज्यातले कुठले विषय आले तर ते सोशल साईटवरती मांडतात, एकदम बिनधास्त मांडतात, एकदम अजिबात घाबरत नाही. त्यांच्या मताला महत्व आहे. अशी एक टीम चांगली आपली तालुक्यामध्ये तयार झाली आहे. राज्यामध्ये टीम आहे ती वेगळी आहे. जवळपास 1000भर पोरं सोशल मीडियावरती आपली काम करतायत. एखाद्या पार्टीची पोरं काम करते, त्या लेवलची पोरं आपल्याकडे काम करते. मध्ये आम्ही आळंदीला 2 दिवसाचं शिबिर घेतलं होतं. 700 मुलं तिथं आली होती मुक्कामी, राज्याच्या कानाकोपऱ्यातनं. म्हणजे हे सगळं चालू आहे. ते राज्यातल्या लोकांनी पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे. आता सरकारनं पण खूप चांगले निर्णय केलेत. लोकांच्या पर्यंत आपण ते घेऊन गेलं पाहिजे. सोलारच्या बाबतचा निर्णय किंवा घरकुलाच्या बाबतचा निर्णय, घरकुलाला आता सोलार देण्याचा निर्णय असेल, असे खूप चांगले निर्णय सरकारच्या माध्यमातून झाले. ते आपण लोकांना सांगावेत. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा स्वागत करतो. जरा वेळ जास्त झालाय. अजून सोन्याचा वाढदिवस गर्निकीत आहे. अक्षराज माने यांचा भाऊ, तिकडं आम्हाला जायचं आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. आणि खरात साहेबांचं विशेष अभिनंदन, टाळ्या वाजून करा. त्यांना जिल्हा नियोजनवरती काम करायची संधी मिळाली आहे. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ते पण आता तुम्हाला फंड देऊ शकतायत. त्यांना आता एकदम बजेट मोठ्या प्रमाणात जिल्हा नियोजन मधून मिळेल. त्यामुळं आता कसे आले ते उमाजीमुळे आलेले दिसतात मला. नाहीतर म्हणलं अचानक खरात साहेब कसे आले. पण तुमचं प्रेम आमच्यावरती कमी होऊ देऊ नका. तुम्ही तालुक्यात जी भूमिका घ्याल त्या भूमिकेच्या सोबत आम्ही 100% राहू. त्यामुळं लय मोठ्या लोकांना उचलू लागू नका, आमच्या बरोबर तुम्ही राहा. हा, आणि तुम्हाला आता जिल्हा नियोजनवरून पार्टीने घेतलंय. तुम्हाला काही कुणी असं घेतलं नाही. तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा क्लेम आहे. त्यामुळे तुमच्यावरती कोणाचा उपकार नाही, काय कोणाचा. त्यामुळे तुमचं एकदम स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्या पद्धतीने तुम्ही राहा. एक तर गडी संघ झाला हो मला जिल्हा नियोजन. तिकडे सदाभाऊ मी आहे, आता राजाभाऊ आमच्या बाजून आहेत तिथं सभागृहामध्ये गरिबाची बाजू मांडायला. तर त्यांना एक बऱ्याच वर्षापासून ते काम करतायत. मला वाटतं आता पहिल्यांदा त्यांना एक अधिकृत पद सरकारचं त्यांना मिळालेलं आहे. तर ते गोरगरिबाची कामं घेऊन रोज पोलीस स्टेशनला इकडं तिकडं रोज काम करतायत. परंतु आज एक जिल्हा नियोजनचा सदस्य म्हणून एक चांगली संधी त्यांना पार्टीनं दिलेली आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं. आठवले साहेबांचं पण आभार आमच्या तालुक्याच्या वतीनं आम्ही मानतो की ज्यांनी आमच्या जिल्हाध्यक्षांना, कारण खूप रिपब्लिकन पार्टीमध्ये सुद्धा खूप चांगले कार्यकर्ते आहेत जिल्ह्यामध्ये आणि ताकदीचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यात पण खूप स्पर्धा होती, तरी सुद्धा त्यांचं नाव त्यांनी रिकमेंड केलं आणि त्यांची नियुक्ती झाली. त्याबद्दल राजेंद्र बापू खरात यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये आणखी खूप चांगल्या पद्धतीचा विकास व्हावा अशा पद्धतीच्या सदिच्छा मी त्यांना देतो. आणि व्यासपीठावरती एवढं मोठं व्यासपीठ आहे आपलं, नावं बऱ्याच जणांची घ्यायची राहिली. आता खाली पण तितकीच लोक आहेत आणि वर पण तितकीच. मग आपण सिंगल असलं तरी चालतंय, काय अडचण नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या बरोबर असली तर आपल्या जोरात निवडणूक होऊ शकते. तर इतकी मोठी संख्या आपल्या बरोबर पण चांगल्या पद्धतीने आहे. तर असंच आपण सगळेजण पुढे जाऊ. एवढंच या निमित्तानं बोलून थांबतो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.